कुपोषण आणि वाढत्या बालमृत्यूच्या समस्येवर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. अमरावतीतील मेळघाट सारख्या आदिवासी भागातील गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधताना आमदार संजय खोडके यांनी प्रशासकीय अनावस्थेवर जोरदार टीका केली. प्रशासकीय यंत्रणेकडून बालमृत्यूची खरी आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप आमदार खोडके यांनी केला. माहितीच्या अधिकारातून मिळालेली आकडेवारी चिंताजनक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. कुपोषण मुक्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही परिस्थिती जैसे थे आहे. प्रशासनाने स्थानिक स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करण्याची गरज आहे. आदिवासी भागात बालरोग तज्ज्ञांनी कमतरता, रुग्णवाहिकांच्या इंधनाचा तुटवडा आणि रिक्त असलेल्या CDPO पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात स्पष्ट केले की देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचे बालमृत्यूचे प्रमाण कमी असले तरी प्रगत महाराष्ट्रासाठी यात आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की कुपोषण रोखण्यासाठी गठीत केलेल्या विविध समित्या आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून काम आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग एकत्रितपणे काम करतील. लोकप्रतिनिधींच्या देखरेखीखाली या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जातील. या विषयावर अधिक संवेदनशीलतेने आणि समन्वय साधून काम करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. सभापती महोदय, आपल्या सेशनमध्ये दरवर्षी प्रत्येक अधिवेशनामध्ये बालमृत्यू आणि कुपोषण हा विषय सातत्याने येतो. आत्तापर्यंत या विषयामध्ये जवळपास गव्हर्मेंट लेवलवर, हायकोर्टाच्या लेवलवर 13 समित्या नेमल्या गेल्या आणि आत्तासुद्धा एक पिटिशन मुंबई हायकोर्टामध्ये रनिंग आहे. कदाचित त्याची तारीख उद्या असू शकते. परंतु याच्यावर परमनंट उपाय अजूनही आपण राज्य शासन करू शकलेलं नाही आहे. आपण जर पाहिलं तर 25-26 या वर्षात जवळपास 12,000, 21-22मध्ये 16,000 बालमृत्यू झाले, 22-23मध्ये 17,000 बालमृत्यू होते, 23-24मध्ये 13,000 बालमृत्यू होते, 24-25मध्ये 13,000 आणि आता 12,000. मंत्री महोदय त्याच्यात आकडे सांगताना 100% असं सांगतील की जो 21-22चा रेट होता त्यात भरपूर कमी झालेला आहे किंवा 1,000-2,000 कमी झालं, हे उत्तर अपेक्षित त्यांच्याकडून येईल. परंतु हे जरी असलं तरी आजही आम्हाला किंवा ज्या स्वयंसेवी संस्था याच्यात काम करतात त्यांना आकडे भेटत नाही. माझ्यासमोर आत्ता माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना आकडे मागावे लागतात. हे आकडे लपवून याच्यातून समाधान होणार नाही. हे आकडे आपण लपवून राहिलं तर त्याच्यातले रेमेडी आपल्याजवळ येणार नाही. म्हणून आपण सूचना करायला पाहिजे की तुम्ही जे स्वयंसेवी संस्था, प्रत्येक आदिवासी भागामध्ये ज्या काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहे त्यांना तिथं जर व्यवस्थित माहिती दिली तर त्याच्यातले रेमेडी सांगू शकतात किंवा ते त्याच्यात काम करत आहे, वर्षानुवर्ष ते काम करून आले, त्याच्यातल्या त्रुटी संदर्भात ते काहीतरी सांगू शकतात. आत्ता माझ्याजवळ इतर रिपोर्ट आहे धुळ्याचा, नंदुरबारचा आणि राज्याचा. त्याला माहितीच्या अधिकारामध्ये मागावं लागलं. माहितीच्या अधिकारामध्ये मागतानाही त्यांना एवढी त्रोटक माहिती दिल्या जाते आणि मग ते हायकोर्टासमोर जातात. आपण आत्ताच पाहिलं की मुंबई हायकोर्टानं मेळघाटमध्ये, धारणीमध्ये जवळपास 300 बेडेड हॉस्पिटल हायकोर्टाच्या डायरेक्शननी आत्ता निर्माण केलेलं आहे. मंत्री महोदय त्याच्यात थोडं फास्ट काम केलं आणि आत्ता त्याच्या हा टेंडर प्रोसेसपर्यंत आलेला आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की याच्यात एक डिपार्टमेंट इन्व्हॉल्व नाही आहे. जसं ही आता काल लक्षवेधी लावताना मी त्याच्यात उल्लेख केला होता की बालमृत्यू कशामुळे होऊन राहिले, तर बालमृत्यू हा सेकंडरी पार्ट आहे. बालमृत्यू किंवा बालमाता मृत्यू हा कुपोषणामुळे होत आहे. मग ते कुपोषणाचं काम कोणाचं आहे, ते महिला बाल कल्याण विभागाचं आहे. म्हणजे त्यांना देणारं पोषण आहार, या पोषण आहारामध्ये असलेल्या त्रुट्या, त्यांना मिळत नसलेलं पोषण, त्यांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यामुळं हे जी गरोदर माता आहे ती कुपोषित आहे आणि तो बाळ निर्माण होऊन राहिला, तो कुपोषित बाळ निर्माण होऊन राहिला आणि त्याच्यामुळं मग तुम्ही हेल्थचे कितीही
आरोग्याचे कितीही उपाय त्याच्यावर केले तरी त्याच्यातून तुम्हाला रेमेडी मिळणार नाही आहे. म्हणून तो हा विषय बालमृत्यूचा जो आहे तो दोन्ही डिपार्टमेंटशी कन्सर्न आहे. पहिला डिपार्टमेंट त्याचा आहे महिला बाल कल्याण आणि सेकंड आहे त्याच्यातला तुमचं आरोग्य. आपण जर पाहिलं तर जर एप्रिल 25 ते 26 या मेळघाटमध्ये जवळपास 92 बालकांचा मृत्यू झाला आणि 5 मातांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयानं त्याच्यावर आत्ता कालपरवाच्या याच्यात हायकोर्टाने ताशेरे ओढले. उद्याच्या तारखेमध्ये अजून काय होते माहीत नाही, कारण की आपण त्याच्यात सातत्यानं त्याच्या मागे आहे. मेळघाटमध्ये जो रवींद्र कोल्हेंनी जो निर्णय दिला होता त्याच्यात डॉक्टरची कमी जी आहे, त्याच्यात पेडियाट्रिक डॉक्टर जो आपण तिथं देतो ते अजूनही पेडियाट्रिक डॉक्टर पूर्णपणे तिथं पोचलेले नाही आहे. किंवा कुठंतरी आपण धारणीसारख्या ठिकाणी असतो परंतु प्रायमरी स्टेशनला पेडियाट्रिक डॉक्टर नसल्यामुळं वेळेवर त्याचं निदान होत नाही. कर्करोगासारख्या गंभीर आजार आता या मेळघाटमध्ये किंवा या आदिवासी भागामध्ये किंवा नवसंजीवनी योजनेचे जे तुमचे पूर्ण सेक्टर आहे तिथं हे सुद्धा यायला लागले आहे. पोषण आहारामध्ये त्याच्यात निधी वाढवण्याचं आपण म्हटलेलं होतं 45 रुपयापर्यंत करण्याचं आहे, ते अजून झालेलं नाही आहे. आता या सर्व गोष्टीमुळे आपण जर दुर्गम भागातला त्यांचा तो मोटर ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आपण मागच्या मिटिंगमध्ये आपण मिटिंग घेतली त्याच्यात आपण तो केला होता, तो अजून दुरुस्त झालेला नाही आहे. डिझेलचा प्रश्न मी आपल्याला मांडला होता. तुमचं ते स्पार्क काय ते स्पर्श योजनेमुळं तो एक तिथं अजूनही आपण म्हणत असलो तरी ते स्पर्श योजनेतून ते पैसे त्या पेट्रोल पंपवाल्याला त्याच्यातून मिळत नाही आणि तो 15 दिवसानंतर त्या ॲम्ब्युलन्सला तुमच्या डिझेल देणं बंद करते. 8-10 दिवस ॲम्ब्युलन्स चालते पुन्हा बंद राहते. आपल्या स्तरावर लोक सांगतील की ते बरोबर आहे, 2 दिवसच नव्हत्या, 3 दिवसच ॲम्ब्युलन्स नव्हत्या, परंतु याच्यातून आपल्याला वेगळा मार्ग या मेळघाटसारख्या किंवा ह्या नवसंजीवनी ज्या तुमचे जेवढे प्रोजेक्ट आहे तिथं या संदर्भात आपल्याला त्या स्पर्शच्या ऐवजी काही नवीन योजना करता येईल का त्याबाबत आपल्याला पाहायचं आहे. जर आता कुपोषणाच्या बाबतीत CDPOचे पदं म्हटले तर जवळपास 33% त्याचं पदं कमी आहे. आणि त्याच्यात जर आपण तुमच्या आरोग्याच्या डॉक्टर्सचे पदं म्हटलं तर ते मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. आणि याच्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीनं तुम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यात चांगला इंटरेस्ट घेतला, आपण सातत्यानं त्याच्यात प्रयत्न करून राहिले, परंतु हा जो विषय आहे बालमृत्यू हा फक्त आरोग्याशी निगडीत नाही आहे. याला 2-3 विभाग एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण जे उपाययोजना करून आले ते आपण सांगाच, परंतु पुढच्या काळामध्ये आपण आपल्या स्तरावर ह्या नवसंजीवनीचे जेवढे प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भातली आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहे, बंड्या साने संस्था आहे, पद्मश्री कोल्हे आमचे कोल्हे रवींद्र कोल्हे म्हणून धारणीमध्ये काम करतात, तिथं अजून 4-5 संस्था चांगल्या काम करतात, मेळघाटमध्ये करतात, नंदुरबारमध्ये करतात, गडचिरोलीमध्ये काम करतात. त्यांना घेऊन एक वेळ बसलं पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेतलं पाहिजे. कारण की आपण फक्त आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवर विश्वास ठेवून चालणार नाही, कारण की प्रशासकीय व्यवस्था कुठेतरी कमजोर कुठेतरी आपल्याला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यांच्याजवळून जर एक चांगलं 1 दिवसाचं कंप्लीट सेमिनार जर ठेवलं, त्या प्रत्येक संस्थेचे लोक आपण बोलावले तर त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ज्या बालमृत्यूसाठी आणि कुपोषणासाठी जबाबदार आहे त्याचा खऱ्या अर्थानं आपला अभ्यास होईल आणि आपल्याला तशी रेमेडी करता येईल. आणि आता हायकोर्टामध्ये जे आपण हायकोर्टाच्या मार्फत जे 300 बेडेडचं हॉस्पिटल आता मेळघाटमध्ये आपण चालू केलं आहे ते थोडंसं फास्ट प्रक्रिया आपण चालू करावी. आणि पुढच्या काळामध्ये एक बैठक येणाऱ्या अधिवेशनाच्या पहिले या सर्व लोकांना मी इन्व्हाइट करतो, कारण की माझा संपर्क या जवळपास सर्व योजनेमध्ये जेवढे चांगल्या काम करणाऱ्या संस्था आहे त्या सर्वांशी ते सर्व पिटिशनर आहे. आज बॉम्बेच्या हायकोर्टामध्ये जी तारीख जवळपास 2-3 महिने झाले चालू आहे पिटिशन, त्याच्यात हे जवळपास सर्व नवसंजीवनीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहे ते त्या सर्वांनी मिळून ते पिटिशन केलं आहे. आपण त्या सर्व पिटिशनरला जरी बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून आपण जर समजून घेतलं तर त्यांचं एक दुःख आहे. ते म्हणतात की हायकोर्ट जेवढं संवेदनशील आहे या बाबतीत
हे त्यांचे बोल आहे की हायकोर्ट जेवढं संवेदनशील आहे कुपोषण आणि या बालमृत्यूच्या संदर्भात तेवढं आपलं राज्य शासन नाही. परंतु मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही सभापती महोदय, मी तुम्हाला सांगू शकतो की 15-20 वर्ष मी या प्रक्रियेमध्ये सातत्यानं काम करतो. परंतु आत्ताचे आरोग्यमंत्री हे 15-20 वर्षामध्ये जेवढं काम आपल्या आरोग्य विभागात किंवा या कुपोषण भागात किंवा या आरोग्यामध्ये झालं नाही तेवढं चांगलं काम या आरोग्यमंत्र्यांच्या काळात झालेलं आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे की या पुढच्या काळामध्ये या आरोग्य व्यवस्थेचा जो मालमृत्यूचा प्रश्न आहे तो या 2-3 वर्षामध्ये आपण कुठेतरी एंडला घेऊन जाऊ असे प्रयत्न आपल्याकडून करण्याची गरज आहे. आणि आपण या संदर्भात एखादी बैठक लावावी ही माझी आपणास विनंती आहे. मंत्री महोदय, सन्मान्य सभापती महोदय, याच्यानंतर सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांनी या ठिकाणी होत असणाऱ्या बालमृत्यूचे एकूण प्रमाण आणि त्यानंतर शासन कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना करते याबद्दलचा प्रश्न विचारला आहे. आता प्रश्नाबरोबर आम्ही मांडलेल्या उत्तराला सुद्धा त्यांनी ते सगळं सांगून टाकलं. त्यामुळे प्रश्न काय होतो की आम्ही काय सांगायचं असा प्रश्न होतो. म्हणजे आमच्याकडे जो डाटा तयार आहे त्या डाट्याप्रमाणे भारतात आता सध्या स्थितीत काय आहे आणि आम्ही काय केलं आहे ह्या सगळ्याचा डाटा घेऊन आम्ही बसलो. परंतु आपला त्यामधला अभ्यास आहे, त्याच्यामध्ये अनेक वर्ष आपण काम करत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या डाट्यापेक्षा सुद्धा पुढे जायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण मांडली आणि ते अतिशय रास्त आहे. मला असं वाटतं की एकूण सगळं जे काही काम चाललेलं आहे त्या सगळ्या कामामध्ये जे काही एकूण देश पातळीवरचं एकूण इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये जी काय राज्य पुढे आहेत त्याच्यामध्ये आपण आहोतच आहोत. पण केवळ एवढ्यावरती समाधान मानणं हे अपेक्षित नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला जेवढ्या गतीनं ते काम करायला पाहिजे त्यासाठी निश्चितपणे अजूनही आम्ही खूप स्टेप्स घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की एकूणच आता आपल्याला शाश्वत विकास ध्येयाचं एकूण नवजात मृत्यू दराचं जे काय एकूण प्रमाण आहे भारताचं 18 आहे, महाराष्ट्राचं 10 आहे. अर्भक मृत्यू दरामध्ये सुद्धा भारताचं एकूण प्रमाण आहे ते 24 आहे, त्याच्यामध्ये आपण 13वरती आहोत. बालमृत्यू दरामध्ये भारताचा एकूण सगळा 28चा आता प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमाण 15मध्ये आहोत. म्हणजे हे एकूण सगळे आकडे बघितले तर निश्चितपणानं सगळ्या देशपातळीवरच्या आकड्यामध्ये आपण ठीक आहोत. परंतु आपल्या सगळ्यांना अजून खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या कामासाठी एकापेक्षा एक असे आम्ही सगळे GR काढलेत. आता GR कुठले कुठले आहेत? आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी गठीत गाभा समिती कोर कमिटी 2013ला नेमली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आदिवासी आरोग्य समिती आपण नेमली. त्याच्यानंतर परत 2025ला आदिवासी क्षेत्रातल्या कुपोषणाच्या समस्यांसाठी विविध विभागाच्या समन्वय साधून उपाययोजना सुचवण्यासाठी सन्माननीय माजी मंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखालची राज्य कृती दलाची टास्क फोर्ससुद्धा आपण नेमलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत 6/5/2025ला राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती की जे स्टेट लेवल इम्प्लिमेंटिंग कमिटी म्हणून आपण तीसुद्धा आपण गठीत केलेली आहे. म्हणजे एकापेक्षा एक सगळ्या कमिटी नेमल्या आहेत. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण सगळ्या अनेक उपाययोजना करतो आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्या राईटली इम्प्लिमेंट होण्यासाठी मॉनिटरिंग जे पाहिजे ते लोकप्रतिनिधींचं पाहिजे. आपण आता सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये स्वयंसेवी संस्थांना ह्या माहित्या मागाव्या लागतात. हे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचं सुद्धा थोडंसं आम्ही विचारणा करण्याची आवश्यकता अशा पद्धतीचं काम आहे. त्यामुळे एका बाजूला आपल्या नवसंजीवनीच्या सगळ्या जे काही NGOचे कार्यकर्ते असतील त्यांच्या समेत आणि तिथल्या लोकप्रतिनिधीच्या समेत एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग, दुसऱ्या बाजूला आदिवासी विभाग आणि तिसऱ्या बाजूला महिला बालकल्याणचे मंत्री सन्माननीय तटकरेताई हे तिघंजण मिळून आम्ही बसू. त्याला कारण असं आहे की हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते बघितलं तर ते काम अपेक्षित झालेलं नाही. आणि मग आपण सांगताय तसं तिथं आम्ही स्पेशलिस्ट द्यायसाठी तरतूद केली, हायकोर्टनं सांगितलं आहे. आणि जर ते होत नसेल तर त्याबद्दल ज्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यामध्ये जी काय दिरंगाई होते त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण आपण करू. आणि आपला उद्देश आणि आपल्या सगळ्यांना जी काय उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी अगदी योग्य पद्धतीचं नियोजन करून आपण कामाला लागू. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.